नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक उमेदवार किरण खाडम यांनी आज सिडको विभागीय कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करताना किरण खाडम यांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची ताकद दाखवून दिली। अर्ज दाखल करण्याच्या वेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोषणाबाजी मनसेचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले होते। किरण खाडम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून विविध समाजोपयोगी कामांद्वारे त्यांनी नागरिकांशी आपले नाते दृढ केले आहे। गोरगरिबांना मदत, सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले। यावेळी बोलताना किरण खाडम यांनी सांगितले, प्रभाग 27 मधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तरी प्रभाग 27चा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। इथून पुढे प्रभाग 27चा झपाट्याने विकास करण्याचं ध्येय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे ब्रँडचं राहील आणि महाविकास आघाडीचं राहील। नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधांचा पूर्ण आम्ही करणार आणि सडकोमध्ये अनेक बेरोजगारी लक्ष देणार। MIDC जे आहे त्यांना अजून बळकट करणार, स्थानिक मुलांना प्राधान्य देणार, मराठी मुलांना नोकऱ्या देणार। प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करावं? प्रभागातील नागरिकांनी त्याचं आवाहन करतो। एक तरुण उमेदवार उभा आहे, तरी भरघोस मताने आम्हाला आमच्या चारही पॅनलच्या लोकांना विजय। प्रभागातील मूलभूत समस्या सोडविणे, विकास कामांना गती देणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज महापालिकेत पोहोचवणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे। नागरिकांच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवणार आहे। किरण खाडम यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 27 मधील निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र असून मनसेकडून या प्रभागात मजबूत लढत दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।